अमरावती शहरातील आलेल्या सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। आज अमरावती शहरामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अमरावती शहरामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला कार्यकर्त्यांची मनोगत जाणून घ्यावं आणि पक्ष संघटनेच्या संदर्भातून चर्चा करण्यासाठी बैठक बोलवली आहे। आणि मला वाटतं की काल नागपूरचं अधिवेशन संपलेलं आहे। आज 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। महापालिका महानगरपालिकेच्या निवडणुका आज 4 वाजता जाहीर होतील अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे। काल नागपूरच्या अधिवेशनामध्ये 5 दिवसाचं अधिवेशन आपल्या सर्वांना माहिती आहे की झालंय। विदर्भामध्ये अधिवेशन घेतल्यानंतर विदर्भाला चांगल्या प्रकारचं पॅकेज जाहीर होतं। विदर्भाच्या धोरणात्मक निर्णयाचे काल निर्णय होतील अशी अपेक्षा होती, परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे या निवडणुका जानेवारीच्या अखेरपर्यंत घ्यायच्या प्रकारे सूचना केल्यामुळे सरकारच्या वतीने हे अधिवेशन 4-5 दिवसाचं घेण्याचा सुतोवाच करण्यात आला। मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये या राज्यामध्ये होत असलेले भ्रष्टाचार, या राज्यामध्ये होत असलेले अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे आहेत त्याच्याबद्दलची चर्चा असेल, किंवा मागच्या वेळेला पूर आणीच्या माध्यमातून शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, विदर्भातल्या शेतकऱ्यांचा असलेला कपाशीचा, सोयाबीनच्या, तुरीच्या, धानाच्या असलेल्या हमीभावाच्या बाबतीमधला विषय असेल। पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आंदोलन केलं। पायऱ्यावर आंदोलन करत असताना कापसाची माळ प्रत्येकाने आम्ही गळ्यामध्ये घालून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आम्हाला अपेक्षा होती की या संदर्भामध्ये राज्य सरकार चांगल्या प्रकारची मदत जाहीर करेल, किंबहुना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घेतलेल्या निर्णयावर आम्ही सातत्याने कालही सुद्धा आवाज उठवला। तर योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा प्रकारचा काल सुतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आलं। उत्तरामध्ये आमचा हरकत एवढीच आहे, योग्य वेळ कधी? 2024ला निवडणुकीला आपण त्यावेळेला जाहीर केलं, त्यावेळेला योग्य वेळ नव्हती का? आणि गेल्या 6 महिन्यामध्ये 1600च्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। जर तुम्ही कर्जमाफी केली असते तर दुर्दैवाने शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाली असती किंवा आत्महत्याच झाल्या नसत्या। परंतु प्रत्येक वेळेला निवडणुकीचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायची अशी प्रक्रिया ही काल पाहायला सुद्धा मिळाली। जर आपण बघितलं असेल, काल विदर्भामध्ये अधिवेशन आहे, पण निर्णय फक्त इन्फ्रास्ट्रक्चरचे झाले, निर्णय फक्त शहरी भागातल्या असलेल्या विकासासाठी झाले, किंबहुना जास्त लक्ष हे मुंबईमध्ये करण्यात आलेलं दिसून आलं। मग SRAची योजना असेल, पागडी सिस्टीम असेल, आम्ही अशा प्रकारचं काय दिव्य काम केलं अशा प्रकारचं सुतोवाच काल राज्याच्या वतीने करण्यात आलं। पण त्यामध्ये सुद्धा निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेची हे लक्ष ठेवून निवडणुकीचं लक्ष ठेवण्यात आलं होतं, किंबहुना बिल्डर दार्जिनी आणि उद्योग दार्जिनी अशा प्रकारचा अधिवेशनामध्ये निर्णय झाले असा आमचा थेट आरोप आहे। आता 23 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू करण्याच्या बाबतीत मला सांगितलेलं अर्थसंकल्प अधिवेशन माझ्या माहितीप्रमाणे काल झालेला या सर्व अधिवेशनामध्ये विदर्भाला काही मिळालं नाही अशा प्रकारची भावना ही विदर्भातल्या जनतेमध्ये तर आहेच, पण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सुद्धा निश्चितपणाने निर्माण झालेली आहे। मला वाटतं की जनतेने येणाऱ्या, मी कालही
विधिमंडळाच्या विधान परिषदेमध्ये भाषण करताना तेच सांगितलं की मताचं राजकारण फार काळ टिकत नसतं, परंतु जर जनतेने मनामध्ये ठरवलं तर येता जिल्हा परिषद पंचायत समितीला जसं लोकसभेला आपल्याला जमिनीवर आणलं तसं जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या महानगरपालिका महापालिकेला सुद्धा ही जनता आणि इथला शेतकरी आपल्याला रस्त्यावरून उभं करतील, आणल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं मी वक्तृत्व केलेलं आहे. मला वाटतं जनतेला मी आव्हान करेन, हे सरकार मस्तीमध्ये आहे. बहुमताच्या पाशवी आणि सत्तेच्या समीकरणामध्ये सामदान दंडभेद या प्रकारचा वापर करून आम्ही निवडणुका जिंकू शकतो या भ्रमात आहे. पण मला वाटतं की एकदा लोकांनी यांना परत एकदा जमिनीवर आणणं गरजेचं आहे, त्याशिवाय यांच्या सुधारणा होणार नाही. कालही 76,000 कोटीच्या पुरवणी मागण्या घेतलेल्या आहेत. दरवेळेला बजेटच्या अधिवेशनाव्यतिरिक्त दरवेळेला 50, 60, 70,000 कोटीच्या पुरवणी मागण्या जरी येत असतील तर हे राज्य सुद्धा दिवाळखोरीमध्ये जायला वेळ लागणार नाही. मला वाटतं आता 9-9.5 लाख कोटीचं कर्ज आपल्या सर्व लोकांच्यावर या असलेल्या सरकारने 3.5 वर्षामध्ये लादलेला आहे. आणि म्हणून येत्या निवडणुकीला आम्ही लोकांमध्ये जागृती करणार आहोत की काही झालं तरी पैसा आणि सत्तेचा वापर करून सत्ता जिंकणाऱ्याला जनतेचं बंड झाल्यानंतर काय होतं याची प्रचिती आणून देण्याची वेळ आलेली आहे. त्याशिवाय हे लोक जनतेसाठी निर्णय घेऊ शकणार नाही. तशा प्रकारचा निर्णय घ्यावा. आणि म्हणूनच आज अमरावतीमध्ये आज ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये आघाडीच्या माध्यमातून पुढे जाऊन निवडणूक लढवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. प्राथमिक चर्चा स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी आमच्या सगळ्यांनी केलेली आहे. मग ती चर्चा करत असताना आज तो अंदाज घेऊन उद्या परवा मुंबईला गेल्यानंतर संबंधित असलेला शिवसेना, उभाटा, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षाबरोबर चर्चा करून आम्ही 100% अमरावतीला सुद्धा निवडणुकीला समोर जाणार आहोत. अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला सांगतो. आता तुम्हाला काय विचारायचं? मागच्या निवडणुका सुद्धा संपूर्णपणे राज्यामध्ये आम्ही आघाडी करूनच केलेल्या आहे आणि इथे सुद्धा तशीच आघाडी. येणाऱ्या निवडणुका सुद्धा महाविकास आघाडी म्हणून अख्ख्या राज्यात लढवणार आहोत. काँग्रेसची भूमिका एकला चलोची आहे. काँग्रेसची भूमिका एकला चलोची जरी त्यांनी जाहीर केली तर काल परवा आमची चर्चा झाली तेव्हा एकत्र बसण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. शेवटी प्रत्येक पक्षाला लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे. माझ्या माहितीप्रमाणे जर मताचं विभाजन होऊन भाजपला आणि महायुतीला त्याचा फायदा होऊ नये असं वाटत असेल तर आम्ही तशा पद्धतीचा प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं की त्यांनी जरी जाहीर केलं तर काही ठिकाणी आपण मग अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते. नाहीतर आम्ही जेच बरोबर असतील त्यांना घेऊन निवडणुकीला समोर जाणार. अजून शिवसेना मनसेच्या युतीचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे आलेला नाही. ज्यावेळेला तो येईल तो काही शहरापुरताच आहे. मुंबई, ठाणे, नाशिक वगैरे पुणे अशा पुरताच मर्यादित असा त्यांचा प्रस्ताव असेल असं मला वाटतं. तरी सुद्धा ज्यावेळेला तो प्रस्ताव येईल त्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हे आम्ही त्यावेळेला अजून प्रस्तावच आला नाही. त्यामुळे आता आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच समोर जातोय. प्रस्ताव ज्यावेळेला येईल त्यावेळेला सगळेजण आम्ही बसून निर्णय घेऊ. त्यावेळेला जो निर्णय होईल तो त्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करू. मनसे ठाकरेंसोबत आल्यामुळे काँग्रेस एकला चलोरीचा भूमिका करते आहे हे स्पष्ट आहे. आता तुम्ही म्हणता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र लढतो आहे, पण याच्यातून समय मध्य कुठेतरी निघेल का? कारण 100% निघेल. काँग्रेसची अडचण मनसे आहे. आम्ही 100% तो प्रयत्न करणार, मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. पण मी आता सुद्धा इथे बसल्यानंतर सांगतो की अजूनपर्यंत मनसेचा प्रस्ताव हा आमच्याकडे आलेला नाही. तरी सुद्धा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मताची विभाजनी होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. समन्वय करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्ही एकत्रित निवडणुकीला कसं जाऊ शकतो. मग काँग्रेसची भूमिका काय त्यांना त्याच्याबद्दल चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मी महाविकास आघाडीचंच म्हणतोय. नुसतं राष्ट्रवादी शरद पवारांचं म्हणत नाही. मी महाविकास आघाडी म्हणूनच म्हणतोय.
महाविकास आघाडी म्हणून लढत असताना जे पक्ष आल्यानंतर काही पक्षांच्या बाबतीमध्ये भूमिका काही पक्षाची आमच्या मित्र पक्षाची वेगळी असेल तरी सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करून मार्ग काय निघतो का याचा प्रयत्न 100% आम्ही करतो. त्या दृष्टीनं अमरावती तुमची कशी बांधली आहे? हा? अमरावती त्या दृष्टीनं बांधणी आहे का? नाही, अमरावतीमध्ये आमच्या लोकांनी आता निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू केलेली आहे. बाकीच्या सगळ्या पक्षांची हा एक पार्ट आहे. आम्ही सुद्धा ताकदीने उमेदवार उभा करण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. आमच्याकडं मागणी आलेली आहे उमेदवारांची. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज आम्ही बैठक घेणार आहोत आणि अमरावतीच्या असलेल्या महानगरपालिकेला आम्ही निवडणुकीला जाणार आहोत. जागा वाटप कसं असणार? तुम्ही महाविकास आघाडीमधून एकत्र जात आहे. आज तारखा जाहीर होणार आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या. जागा वाटप समोर एक फेरी चर्चेची त्यांच्याशी झालेली आहे. जागा वाटपात बाबतीमध्ये नाही, आघाडी करण्याच्या बाबतीत 1 ते 2 फेऱ्या झालेल्या आहेत आमच्या स्थानिक पातळीवरच्या. ही आता आज आमची बैठक झाल्यानंतर मी संबंधितांशी पण चर्चा आम्ही करणार आहोत आणि जागा वाटप समन्वयातून एकमताने करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेऊ. जिथं डिस्प्यूट असेल की एखाद्या ठिकाणी 2-2 लोकांनी मागणी पक्षाने केली असेल ते तिथून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही प्रमुख म्हणून या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने करणार आहोत. महापालिकेत काय मुद्दे महत्वाचे असते आहे की ते घेऊन महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी पुढे जाईल? माझं म्हणणं आहे की सरकार हलवण्याचाच पहिला लोकशाही टिकवण्याचाच मुद्दा महत्त्वाचा आहे. महानगरपालिकेचे प्रश्न हे निगडीत असतात विकासाचे. रस्ते, पाणी, गटर वगैरे, मीटर वगैरे सगळे आहेत. विशेषतः अमरावती शहराला शहराचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं आहे, मला मगाशी एका चॅनलवाल्यांनी विचारलं 4 वाजता आता निवडणुकीला राऊरान जाहीर होईल, तुमची भूमिका काय? मी म्हणलो फक्त निवडणूक आयोगाने ही निवडणूक लोकशाही व्हावी एवढा प्रयत्न करावा एवढीच आमची अपेक्षा आहे. त्याला कारण असं आहे की मागच्या निवडणुकीला जर आपण बघितलं असेल तर निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर एखाद्याला जबरदस्ती आणून जर माघार घ्यायची सही घ्यावं लागत असेल तर इथे लोकशाही राहिलेली नाही, निवडणूक आहे राहिलेला नाही. त्याचबरोबर पैसे वाटप सर्रास सुरू झालं. कधी नव्हतं या महाराष्ट्रामध्ये. निवडणुकीच्या वेळेला प्रचंड प्रमाणात मारामाऱ्या सुरू झाल्या पोलिसांच्या समोरच. म्हणजे पोलिसांच्या समोर बोगस करणाऱ्याला पळून जावं लागतं, पळून पाठवलं जातं. ही जर महाराष्ट्राची ओळख हळूहळू व्हायला लागली तर इतर राज्याची तुलना आता महाराष्ट्राची करतील अशी परिस्थिती होऊ नये म्हणून मी मगाशी सांगितलं ही लढाई निवडणुकीच्या एका ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका होतील ती लोकशाही टिकवण्याच्या संदर्भातली लढाई पहिली फोकस केली पाहिजे. जेणेकरून निवडणूक आयोगाने सुद्धा आता बोध घेतला पाहिजे. मागच्या निवडणुकीचा प्रोग्राम जो जाहीर झाला त्यातल्या त्रुटी आम्ही अगोदरच सांगत होतो की जर तुम्ही त्यांना अपिलात जायला संधी दिली नाही तर कोर्ट तुमच्यावर ऍक्शन घेईल आणि तसंच झालं. मग काही निवडणुका पुढे गेल्या. ज्या निवडणुका झाल्या त्यांना महिनाभर आज पहारा करावा लागतो. ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची परिस्थिती आहे. मी फार गांभीर्याने मगाशी सुद्धा सांगितलं, आजही सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, निवडणूक आयोगाने निपक्षपणाने सेशनसारखं काम करावं. नाही तर या निवडणुका नुसत्या फार्स होत आहेत. लोकांना निवडणुका कशा जिंकायच्या हे सत्तेमधल्या लोकांना अवगत झालेलं आहे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे कडक धोरण जर केलं तर या निवडणुका होतील आणि त्या लोकशाहीने व्हावा ही खरी लढाई आता आमची आहे. यासाठी तुम्ही विपक्षात बसलेले लोक जे आहेत सत्ताधारी कुठेतरी कमी पडतात? नाही ना, आम्ही आता फार मोर्चा काढला ना. आम्ही निवडणूक आयोगावर एवढा मोठा सर्व पक्षाचा मोर्चा निघाल्यानंतर सुद्धा ते आता ते माकडासारखं आहे. गांधीजींचं माकड होतं त्याप्रमाणे तिन्ही माकडासारखी निवडणूक आयोगाची परिस्थिती आहे. आम्ही सर्वजण शिष्टमंडळ जाऊन निवडणूक आयोगाला बोललो तरी त्यांनी ऐकून घेतलं. बोगस याद्या म्हणजे आमदारांच्या आणि महापौरांची जर नावं 5-5, 7-7 ठिकाणी येत असतील तरी ते सांगतात की आम्ही चॉईस देऊ, त्याला ॲफिडेविट करायला सांगू की तू मतदान कुठं करायचं. हे कधीच नव्हतं ना असं. माझ्या माहितीप्रमाणे मध्यंतरीच्या काळामध्ये 20 दिवसाचा पिरियड होता, बरोबर आहे. आता ह्या 20 दिवसाच्या पिरियडमध्ये निवडणूक आयोगाने मनात जर आणलं असतं तर एक उदाहरण देतो, मुंबई महानगरपालिकेची अख्खी यादी चेक करून घेतली असती, त्यात दुबार नावं असती ती बाजूला केली असती. पण तसं काही झालेलं नाही. म्हणजे आम्ही कमी पडत नाही, आम्ही आवाज उठवतो.
पण आवाज उठवण्यासाठी हुकुमशाही जी आलेली आहे त्याला आवाज ऐकायला जात नाही आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेत आहेत. तर शक्तीपीठ महामार्गात आता बदल केलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केलेली आहे. शेतकऱ्यांचा विरोध बघता कसं पाहताय आता निर्णयाकडे? खरं तर शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूरपासून सगळीकडे विरोध होतो आहे. सुपीक जमिनी जात आहेत, शेतकरी विरोध करतोय, मग त्यांनी महामार्ग बदललाय. काल सांगताना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की दोन्ही मार्ग एका जवळून जात असल्यामुळे आम्ही मार्गात बदल केलेला आहे. पण तसं तथ्य नाही. शेतकऱ्यांचा विरोध होतोय म्हणून इथं वेगळ्या मार्गाची त्या ठिकाणी आखणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो खर्च 80-86 हजार कोटीचा आहे असं माझ्या ऐकण्यात आहे. अजून मला माहीत नाही. माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. ठीक आहे, महाराष्ट्र पळला पाहिजे, महाराष्ट्र प्रगतीवर गेला पाहिजे, देश प्रगतीवर गेला पाहिजे, त्यासाठी वेळेला महत्त्व आहे वगैरे सगळं मी कबूल करतो. परंतु ते कबूल करत असताना आज ज्या असलेल्या सामान्य जनतेचे प्रश्न जे आहे, आता हे 86,000 कोटी काय आकाशातून पडणार नाही ना. 86,000 कोटी संयुक्त अशा प्रकारच्या प्रोग्राममधून ते देणार आहे. पैसे शेवटी सरकारला द्यावे लागतील. मग ती आवश्यकता खरोखर आता आहे का? मग निगडीचं काय तर शेतकऱ्यांचं कर्ज, त्यातले काही पैसे जर दिले 1,000 कोटी रुपये काही 1,000 कोटी तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं. किंबहुना महाराष्ट्रातल्या आवश्यक असलेल्या गोष्टीला अजूनही आमच्याकडे कुपोषण चालू आहे. आदिवासी विभागाच्या संदर्भामध्ये आपण नेहमी पोटतिडकीने म्हणतो सर्वात जास्त राज्यामध्ये तरतूद या बजेटमध्ये कुठे असते आमच्याकडे तर आदिवासी विभागाला. तरी सुद्धा अजून आदिवासी विभागाचा प्रगती झालेली नाही. आमचं म्हणणं आहे की प्राधान्य कुठं द्यावं याची ठरवून निर्णय घेणं गरजेचं आहे. पैसे तिजोरीत नसताना हा अट्टास का केला जातो हे खरं म्हटलं तर एक चर्चेचा किंवा संशोधनाचा विषय आहे. गेल्या 3.5 वर्षामध्ये या असलेल्या सरकारमधून ज्या पद्धतीने विकासाच्या कामाच्या संदर्भामधलं दाखवलं गेलं त्याची इस्टिमेट बघितली गेली, ती इस्टिमेट असलेल्या प्रस्तावापेक्षा जास्त दिलेली आहे. त्यात भ्रष्टाचार झालेला आहे आणि अशा असलेल्या ठराविक लोकांना ही कामं द्यायची आणि त्यांच्याकडून कुठेतरी निधी उपलब्ध करायचा का काय आणि त्यातून निवडणुका करतात काय अशी शंका सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. आज अंतिम मतदार यादी मगाशी मी तेच सांगितलंय की आम्ही सातत्याने भूमिका घेतली की दुबार नावाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी हरकती आहेत, त्याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने काय सांगितलं की दुबार नावं आहेत का? हो आहेत. त्यांनी काय सांगितलं मग दुबार नावाच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्या मतदाराला विचारणार तुला कुठं मतदान करायचंय आणि मग तिथं मतदान केलं तर दुसऱ्या ठिकाणी सांगणार की यांनी मतदान इथं केलं. ही यंत्रणा राबवू शकते का? हे फक्त काढलेला मार्ग आहे. कोणीतरी आव्हान देऊ नये म्हणून कोर्टात जाऊ नये म्हणून काढलेला मार्ग आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा फरक होत नाही. एका मतदाराने 2-2, 3-3 ठिकाणी मतदान केलं हे सुद्धा दिसून आलेलं आहे. मग हे मतदान कसं झालं तुम्ही सूचना करून सुद्धा त्या ठिकाणी तुमचे व्हॉलंटियर्स असतात किंवा बाकीच्या पक्षांचे असं आहे की व्हॉलेंटरी असला शशिकांत शिंदेचा कार्ड आणि शशिकांत शिंदे ओरिजिनल असेल आणि तो मतदार यादीत नाव असेल तर त्या नावाला तुम्हाला हरकतच घेता येत नाही ना. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तुम्हाला तिथं हरकतच घेता येत नाही. ओरिजिनल माणूस आला तो कसा आला हे वेगळं आहे. मतदार यादीत त्याचं नाव आलं याला महत्त्व ते देतात. त्यामुळे हरकती आमच्या पोलिंग एजंटने घेतल्या तरी त्यांनी ते कार्ड बघून त्यांना तिथं मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. तुमच्यासमोर त्यांचं साम नाव त्यांचं विकासाचं आव्हान आहे, कसं रोखू शकणार? मागच्या निवडणुका असं आहे की सध्या निवडणुका लोकशाहीने होतात का हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आता आम्ही सामदामदंड भेद बोललो तर आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू. बाकी सत्ता आमच्याकडं नाही, त्याचा वापर सर्रास केला जातो. बाकी तुम्ही बघितलंय मतदाराला आकृष्ट करण्यासाठी कुठल्या कुठल्या स्कीम आणि योजना येतात. फक्त एक मी राज्य सरकारची लाडकी बहीण योजना फक्त आम्हाला परिचित होती, ती योजना आली पण त्यामुळे बहिणींचा आमचा फायदा झाला, त्याचा आमचा विरोध नाही. पण तशाच योजना आता प्रत्येकजण खाली वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवण्याच्या बाबतीत मला करत आहे. मला वाटतं सत्ता आणि सत्तेतून पैशातून निवडणुका परत जिंकायचं एक नवीन तंत्र महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतोय. आम्ही लोकशाहीतून अडवण्याचा प्रयत्न करतोय.
शेवटी निकाल हा मतदार राजाला घ्यायचा असतो. म्हणून मला वाटतं की निवडणूक लोकशाही व्हाव्या एवढीच आमची त्यावेळेला अपेक्षा आहे. झालं? ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.